ही मंजू पण ना जर आधी सांगायचं नाही येणारे म्हणून चांगली तयारी करता आली असती. या साहित्याला सांगितलं ना की मनासारखं काहीच करता येत नाही बघ. अगं आई अर्जंट ट्रान्सफर झाली तिची. आता तिलाच वेळ मिळाला नाही. तिला वेळ मिळाला असता तर सांगितलंच असतं ना तिनं. काय गप्प बसती वे. होय, आता मी बनवलं तिच्या आवडीचं स्वयंपाक. फक्त तिला जेवण आवडायला पाहिजे म्हणजे झालं. आमरे, लिमराज कुठे गेले ग? बाहेर गेलेत का कुठं? ते मिठाई आणायला गेलेत, येतच असतील. आलो 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 आलो. आता मिठाई आणायला गेलतो. आई साहेब हे बघा, मेवणीबाई नाही, इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे येणार म्हटल्यावरती काहीतरी गोडधोड आणलं पाहिजे ना. हा हे घ्या. अगं अमू, उतर खाली. मी लावतो ते तोरण. उतर. नाही राहू दे, मी करते. अगं उतर. मी गेलो तेव्हापासून लावते तू. लावतो मी. नाही अहो, होतं चाललंय माझं. करते मी, असू दे. अगं उतर म्हणलं ना. बहिणाबाई आली म्हणून तामझाम चाललाय तुमच्या मायलिकीच. मी पैसे मागितले का हात आखडतात का तुमची? कुठून आले एवढे पैसे? कुठून आले? काय विचारतोय मी? कुठून आले एवढे पैसे? लिंबराज हे बघा, तुम्ही हसं नका वागू. हे बघा, तुम्ही शांत व्हा. हे घे धर. मी हात जोडते तुमच्या पुढं. अहो माझी पोरगी लई महिन्यांनी घरी येणार आहे. तर उगाच तिच्या समोर तमाशा नको. हो, एक साधं तोरण बांधता येत नाही हिला. कुठून बुद्धी सुचली हिच्याबरोबर लग्न केलं. हो, दुसरं कोणी असतं ना यवना कधीच विहिरीत ढकलून दिली असती. हो पण तू थांबितच, हे आले. दिदे, कशी आहेस तू? मस्त. चल. थांब थांब थांब. अटेन्शन. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे मॅडम, वेलकम टू राजधानी सातारा. चला. मेवणीबाई नाही, सॉरी, इन्स्पेक्टर मेवणीबाई मॅडम, स्वागत आहे तुमचं. अमृता आणि आईने जय्यत तयारी केली तुमच्या स्वागतासाठी. अहो, या दोघींना जितका अभिमान वाटतोय ना तुमचा, तितकाच अभिमान वाटतोय मला या घरचा जावई म्हणून. थँक्यू. थांब मंजू.
ये. मिळून मिळून सातारच पोस्टिंग मिळायचं होतं तिला. मला आधी ठाव असतं का नाही का डायरेक्ट होम मिनिस्टरला धारेवर धरला असतं बघ. ए काय झालं? सॉरी मम्मी, त्या बदला वगैरे घ्यायला आल्या असतील का? ते पिक्चर मध्ये वगैरे तसंच दाखवतात बघा सगळं. मला भीतीच वाटतंय. आधी माझ्या लेकाला स्वतःच्या प्रेमात अडकवलं आणि पुन्हा त्याच्या संगत संसाराचं नाटक केलं. माझ्यापासून ये बी केलं आणि स्वतः बी गेली सोडून. आणि आता पुन्हा कशाला आली त्रास द्यायला? तेच की. पण ही मम्मी साहेब तिला पळता भुई कशी थोडी करते का नाही ती बघ. हॅलो. ए कुठे रे सातारचा बिबट्या? ए काय झाली वेळेला? नीट काय ती बोल. नाही नाही ओळख नाही. प्रणाम मम्मी सासू. तुमच्या लाडक्या जावयाचा प्रणाम. त्या कर्तव्य दक्ष मान्य नगरसेवक बळवंत लक्ष्मण मानेच तुम्हाला मानाचा दंडवत. बोला मम्मी सासू, तुमची काय सेवा करू? काय मदत करू? काय काय तुझ्या दोस्ताला नेमत अटक केली ती अवदसा कशाला आली परत आपल्या आयुष्यात? आता बघ आत्ताच्या आत्ता जाऊन कसं ती पोलीस स्टेशन जाळून खाक करते का नाही ती. अहो मम्मी सासू, तुम्हाला जाळाजाळीची फोडाफोडीची मारामारीचीच भाषा येते का? अगं म्हणजे मम्मी सासू थंड घ्या. अरे काय थंड घ्या? तुझ्या दोस्ताला त्या नेमत अटक केली आणि तू कुठल्या बिळात लपून बसलायस? अहो बिळात लपून बसायला मी काय नाग आहे का? मी बिबट्या आपलं नगरसेवक आहे, मार खाऊन बसलोय. काय नाही. अहो मम्मी सासू, तिकडे जाण्याची काही गरज नाही. आपल्या सत्याला म्हणजे माझ्या मेवण्याला मी कधीच सोडून आणलेला आहे. मी कोण आहे म्हणजे थोडासा मला त्रास झाला पण मी कोण आहे? मान्य नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने. तुम्ही माघारी फिरा. काय सांगतोय? सोडलं नाही सत्याला? अरे मग आधी सांगायचं नाही का? पण असं कसं काय लगेच सोडलं त्याने भेटलं? तो जो तक्रार केलेला बिल्डर होता ना, त्याला काही गोष्टी जरा प्रेमानं समजून सांगितल्या. म्हणजे जशी तुमची पोरगी मला प्रेमानं गोष्टी सांगते ना तशा सांगितल्या. मग काय घेतली तक्रार मागे. वा 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 शाबास बलमा. लाखात एक जावेस बघ तू माझा. प्राऊड ऑफ यू. तर मम्मी प्राऊड ऑफ यू असते. प्राऊड ऑफ यू. हॅलो. लाखात एक हाय हो जावाय तुमचा. ए थांब रे. ए बयानो फिरवा गाड्या माय पॅलेसवर. सत्य सुटला. सपने तिला कळलं असणार आहे का मी महिला प्रदेश अध्यक्ष आहे ती. मला बी तसंच वाटतंय बघा. दरार तसं आहे. पहिल्या दिवशी कशी तोंडाव पाडली बघ तिला. महिला प्रदेश अध्यक्ष आहे ना मी. सिंपल आणि स्वीट. ए फिरव गाडी माया पॅलेसवर. नाव सांग तुझं. तोंड सांभाळून बोलायचं सत्यजित सुर्वे. कुणाची बोलताय असं भान ठेवायचं. तुझ्या वर्गातली मैत्रीण नाहीये मी. इन्स्पेक्टर आहे आणि तू एक गुंड.
हे काय? अगं किती लागले हे? असं कसं लागलं? अगं ते स्वयंपाक करताना वाईट चटका बसला. अगं किती लागले ते? चल डॉक्टरकडे. अगं हे बघ 2-4 दिवस झालेत भाजून ती. मी मलम लावते, होईल बरं. हा तू जेव्हा बघू शांतपणे, मी वाढते. काय गाई? एवढं काय नाही, होईल बरं. हं? आई बास बास. आई इतक्या दिवसांचं आजच वाटलेस तुम्हाला. अगं मी इथंच राहणार आहे. रोज थोडं थोडं दिलंस ना तरी चालेल. अगं तिथे हे तर काहीच नाही. जेव्हापासून कळलंय ना तू येणार आहेस तेव्हापासून नुसती गडबड चालली आईची, नुसती आवरावर. हा मग तू आई झालीस की कळल तुला. बऱ्याच दिवसांपासून डोळ्यासमोर नसलेलं लेकरू जेव्हा समोर येतं तेव्हा काय होतं ते. मी भरवते तुला. अहो थांबा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय 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 रघुवीर समर्थ. आई बरवा. घे. कसं झालंय ग? आई अगं तुझ्या हातच्या याच चवीसाठी खूप आसुसले होते मी. एक घास पोटात गेला आणि मन भरून आलं. वाघमारे मॅडम, रागा नको होईना, पण तुमचा स्पर्श झाला ना ते महत्वाचं. आता असं वाटतंय ना की या कुडात आता जीव आलाय आणि हो मेलेला सत्य परत एकदा जिद्द झाला. सत्या, माझ्या लेकरा कोकरा वाघरा पोलिसांनी लय मारलं नाही ना तुला? बघू बरं. नाही मारलं पोलिसांनी. मला मारायची हिम्मत होईल का कोणाची? काय मम्मी, पण तुला अटक करायची तर हिम्मत केली ना त्यांनी. त्यांनी एबेटनंच अटक केली ना तुला? होय. त्या पोरीचं काय करायचं ना तेच कळना झालंय बघ. आधी तुला तिच्या तालावर नाचवलं, मग खरापासून वेगळं केलं आणि स्वतः गेली ट्रेनिंगला आणि तिथं गेल्यावर विसरली तुला आणि दिली सोड चिठ्ठी पाठवून. तिचा माझ्या लेकावर काय राग आहे ना तीच कळना झालंय बघ सत्या मला. मला वाटलं होतं का गेली काय आमची का कटकट मिटल, पण कसलं काय आली माघारी दुश्मनी निभवायला. हे बघ सत्या, पण मी बी काय ऐकणार नाही. ती जरी इन्स्पेक्टर असली का नाही तर मी बी आपल्या पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष आहे. मी सुद्धा नडणार तिला. मम्मी अगं सोड की इशे, आता त्यांनी सोडलंय ना मला, मग कशाला एवढा रागराग करतेस वाघमारे मॅडम बद्दल? काय मॅडम, डोसकं फिरले का तुझं? एवढ्या रिस्पेक्टनी कशाला नाव घेतोय तिचं? ती तुझ्याशी आपल्या घराशी किती वाईट वागली ती विसरलास का तू? सत्या, हे बाबा खरं सांग,
तिला बघून तुझा समजा राग तर शांत झाला नाही ना? अगं मला आत्ताच्या आत्ता वचन दे, तू पुण्यांदा तिच्याकडे जाणार नाहीस, तिच्या नादाला लागणार नाहीस, तिच्याशी कुठला बी संबंध ठेवणार नाहीस. ज्या पुरीनं माझं घर तोडलं तिला आपल्या आयुष्यात आता काही जागा नाही सत्या. अगं मम्मी, अगं जे झालं ते झालं ना, आता सोडून द्यायचे. आणि सगळं आठवून कशा लोक स्वतःलाच त्रास करून घेतेस तू? सत्या, तू अजिबात तिला माफ करायचं नाही, मी तर कधीच करणार नाही. आणि तिनं जर तुला हित येऊन त्रास दिला ना तर मी तो सहन करणार नाही. मम्मी, काय ग मम्मी, उगाच नावाला मला लेकरा कोकरा वागरा म्हणतेस ना? अगं अख्खा दिवस माझा पोलीस स्टेशन मध्ये गेलाय, सकाळपासून काय खाल्लेलं बी नाही मी, भूक लागल्या मला, आणि तू माझ्या लेकरा कोकरा वागरा, मी लगेच तुझ्यासाठी ताट घेऊन येते. आलीस? जा. नशिबानं पोस्टिंग झाली माझी इथं. पण तू इकडे आलीस ते लय बरं झालं बघ. हो, मी पण तेच म्हणत होतो. अहो, मॅडमचं ट्रान्सफर इकडे कधी होणार याचीच वाट बघत होतो मी कवापासनं. स्वीट आणलंय, घ्या ना. अरे नको, इतकं गोड खाल्लं तर सुस्ती येईल मला. बरं ठीक, आमो तू घे. सावकाश जेवा. आई, मला ना लई भारी वाटलं येऊन. लई आठवण येत होती अगं तुमच्या सगळ्यांची. आम्हाला बी तुझी लई आठवण यायची बघ. पण तू आता इकडे आल्यास तर मला लई टेन्शन आलंय ग. कसलं टेन्शन?
चला मंगळसूत्रामध्ये दोन्ही वाट्यामध्ये हळदी कुंकू भरा. आपल्याला आपलं नातं इथंच थांबवायला हवं. आपल्या ज्या काही आठवणी असतील त्या पुसून पुढे जायला हवं. ही आपल्या नात्याची सोडचिठ्ठी समज. तुझा आणि माझा आजपासून काहीही संबंध नाही. मंजिरी वाघमारे. तू इकडं आलेस ते सत्याला माहितीये? होय, त्याला चांगलंच माहितीये मी इकडे आले ते, आणि का आले ते बी माहिती. अगं पण त्यांना कसं काय कळलं? मी आल्या त्यालाच पहिले अटक केली आरोपी म्हणून. नशिबानं वाचला, परत नाही वाचणार.